महाराष्ट्राचा दादा. माणूस केल्यावरच त्याची खरी किंमत कळते. आज महाराष्ट्र शांत झाल्यावर ते प्रकर्षानं जाणवत आहे. नेहमी वेळेवर जाणारा माणूस आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेला. महाराष्ट्राचा दादा अजित दादा. लोक त्यांच्या जीवनपटाकडे पाहतात, त्यात राजकीय घडामोडी दिसतात, निर्णय दिसतात, संघर्ष दिसतो. पण आम्हाला आठवतो तो राजकारणापलीकडचा माणूस. अजितदादा म्हणजे फक्त नेता नव्हते, ते प्रत्येक सामान्य माणसाचा विचार करणारे व्यक्तिमत्व होते. बाहेरून कठोर वाटणारे पण आतून अत्यंत निर्मळ संवेदनशील मन असलेले दादा. महाराष्ट्रावर अपार प्रेम, पुणे जिल्ह्यावर खास माया आणि त्यातही आपल्या जुन्नर तालुक्यावर दादांची विशेष आपुलकी. नामदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्यासोबत काम करताना दादांची जुन्नरशी नाळ जुळली. आज अतुल बेनकेच्या रूपानं दादा जुन्नरमध्ये कार्यरत होते. अतुल बेनकेवर भावासारखं प्रेम करणारे दादा हक्कानं सांगायचे, अतुल हा आपल्याला पोरका करायचा नाही. अतुलला पोरकं करू नका. अत्यंत जीव लावायचे. बेनके परिवाराशी घट्ट नाळ व नातं जोडले गेलेले दादा आज आपल्यात नाहीत. जी नाळ जुन्नर तालुक्याशी जुळली ती नाळ आयुष्यभर तुटू दिली नाही. काल परवा अतुल शेठला फोन करून सांगितलं की जुन्नरला मी 3 सभा घेतोय, मी येतोय, मला तिथं सगळ्या जागा निवडून आणायच्या. पण हे दादांचं येणं तसंच राहून गेलं. यापूर्वी दादा जुन्नरमध्ये यायचे औपचारिकतेसाठी नाही तर आपुलकीने माणसांमध्ये मिसळण्यासाठी. आज जुन्नरमधील विकासाकडे पाहिलं की नकळत मन भरून येतं. रस्ते, पाणी, वीज, विकास कामं प्रत्येक ठिकाणी दादांचा ठसा दिसतो. जुन्नरचा विकास म्हणजेच दादांची देणगी आहे. प्रत्येक माणसाला हवासा वाटणारा दादा आज आपल्यातून निघून गेला. राहिल्या तर फक्त आठवणी. त्यांचा शेवटचा तालुका दौरा. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिला भगिनींना त्यांनी हात दाखवला. दादा पुढे गेले नाहीत, गाडी थांबवली, आपुलकीनं बोलावलं आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाचा हात, प्रत्येक चेहरा दादांनी पाहिला, त्याची नोंद घेतली. कारण ते फक्त नेता नव्हते, ते माणसांच्या भावना जपणारे दादा होते. अतिशय वक्तशीर वागणं, लाघवी बोलणं, करारी बाणा, सतत विकास कामांचा ध्यास, महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार, सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील, पहाटे लवकर उठून कामासाठी सज्ज असणारं नेतृत्व, महिला भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून मदतीसाठी सदैव तत्पर, अशा किती गुणांनी संपन्न असणारं अनुभवी नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. आज दादा आपल्यात नाहीत, पण त्यांनी केलेला विकास, त्यांची माणुसकी आणि त्यांच्या आठवणी या कायम आपल्यासोबत राहतील. जुन्नरचा विकास करून गेले आणि महाराष्ट्राच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जपा, नव्या पिढीला जीव लावा, पक्षाची सत्ता जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर आणा, सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी द्या, नव्या पिढीला राजकारणात येऊ द्या, हाच आग्रह दादांचा असायचा. काल परवा देखील पक्षाची सत्ता आणण्याचा दादांनी संकल्प केला होता. आज वेळ आली आहे खऱ्या श्रद्धांजलीची. घड्याळाला मतदान करून पक्षाचे उमेदवार निवडून देण्याची. दादांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उच्च शिक्षित अभ्यासू उमेदवार ॲडव्होकेट विजय भिका कुऱ्हाडे, पंचायत समिती जुन्नर आळे गणात सौभाग्यवती मीना उदय भुजबळ आणि पंचायत समिती पिंपळवंडी गणात श्री नितेश उर्फ नितीन भाऊ विजय काकडे हे निवडणूक लढवित आहेत. यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल. आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या दादांना
भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली.